पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला छानपैकी मस्तपैकी पिवळ्या मुगाची मस्तपैकी डाळची एक रेसिपी दाखवणार आहे। साधी सोपी रेसिपी आहे, भाताबरोबर खूप छान लागते। त्याच्यावरती पापड, साधी सिंपल मस्त जेवण आहे प्रोटीनचं। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू। डाळीसाठी नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची मस्तपैकी एक डाळ साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी चांगल्या 2 वाट्या डाळ मस्तपैकी भिजायला घातलेली आहे, मुगाची पिवळे मूग। फोडणीसाठी बघा मी इथं कांदा, लसूण, जिरा आणि टमाटा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आपल्याला साधीच डाळ बनवायची वरण। चला मग आता आपण कढई ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया। एका साईडला छान कढई ठेवलेली आहे मस्तपैकी, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे। आता एका साईडला कढई ठेवलेली आहे, आता याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायची, जिरा, हिरवी मिरची, लसूण, थोडासा आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला कांदा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये। एक चमचा मीठ, मीठ टाकून घेतल्यावर आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकून घेतला की लगेच आपल्याला टमाटर टाकून घ्यायचा, कारण की टमाटे मी छान असे 2 कापून घेतलेत मस्त। थोडंसं आपला टमाटा छान नरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेणार आहे तेलामध्ये। तर ह्याच्यामध्ये आपल्याला धुतलेली डाळ आहे ती मुगाची, ती टाकून घ्यायची। ही थोडंसं आपल्याला तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची मसाल्याबरोबर। मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं। थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। बघा आता छान मस्त पाणी सगळं आपलं सुकून झालेलं आहे। डाळ पण मस्त आपली तेलामध्ये भाजून झालेली आहे। ही नवीन मी अशी छान एक रेसिपी केलेली आहे मुगाच्या डाळीची। माझी अशी एक रेसिपी आहे मुगाच्या डाळीची, पण ही मस्त तेलामध्ये असं आपला मसाला एक तेलामध्ये भाजून होतो तसं हा मी एक मूग अशी मस्त तेलामध्ये भाजून घेतली, जेणेकरून मस्त त्याला पाणी सुटलेलं आहे। पाणी सुटून त्याचं आटलेलं आहे आणि तेलामध्ये मस्त फ्राय झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 तांब्याभर पाणी टाकणार। मस्त आपल्या डाळ त्याच्यामध्ये शिजून घ्यायची मस्त सुटसुटीमध्ये। आणि आता ह्याच्यावरती आपल्याला दुसरं पाणी टाकून नाही घ्यायचं, ह्याच पाण्यामध्ये छान आपल्याला डाळ शिजून घ्यायची। आता याला फास्ट गॅसवरती मस्त मी 10 ते 15 मिनिटं छान अशी उकळून देईल, जेणेकरून मस्त त्या पाण्यामध्ये कुळकुळी म्हणजे डाळ अशी खुलते। आणि नंतर बारीक गॅसवरती आपल्याला मस्त शिजून द्यायचे। आता पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी। आता याला उकळ्या सुटेल 5 मिनिटांमध्ये, मी फास्ट गॅसवरती। हे बघा छान मस्त आता याला फास्ट गॅसवरती छान अशा उकळ्या सुटलेल्या आहेत। आता याला मस्त 5 मिनिटं छान अशी उकळून द्यायचे, जेणेकरून मस्तपैकी आपल्याला डाळ मस्त पाण्यामध्ये छान अशी खेळून मोकळी होते। आता याला 5 मिनिटं झाल्याच्या नंतर आपण याला बारीक गॅस करू, मग छान डाळ अशी शिजून होईल। पाणी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं नाही, एवढ्या पाण्यामध्ये आपल्याला डाळ शिजून घ्यायची। बघा छान आता आपली मुगाची डाळ मस्त पाण्यामध्ये छान अशी शिजून झालेली आहे मस्तपैकी। डाळ अशी मस्त फुटून झालेली आहे, मस्त मॅश पण झालेली आहे। आपल्याला एवढीच अशी डाळ ठेवायची। आता 5 मिनिटं आपल्याला बारीक गॅस करून ठेवायचं, जेणेकरून मस्तपैकी आपली डाळ शिजून झालेली आहे। हे बघा छान मस्तपैकी आपलं मुगाच्या डाळीचे छान असे वरण झालेले मस्तपैकी छान। माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते। थँक्यू।